तर लोणावळा खंडाळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच भूस्खलनाची घटना घडलेली आहे। लोणावळ्यामधील नॉर्थ पॉइंट आणि 360 रिसॉर्ट परिसरामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार 2 व्यक्ती दरडीखाली अडकल्याची शक्यता व्यक्त होते आहे। त्यांचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असून पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी सध्या कार्यरत आहेत। पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। शहरातील हुडको कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलंय आणि त्यामुळे नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। बऱ्याच इमारतींच्या तळमजल्यासह पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। टाटा धरणामधून पाणी सोडण्यापूर्वी पुरेशी पूर्वसूचना दिली गेली नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय। फक्त 10 मिनिटांअगोदर माहिती मिळाल्यानं घरातलं साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी वेळच मिळाला नाही, अशी नाराजी सुद्धा लोणावळ्यातल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। आधी एकच गाडी आली, पोलीसही आले नाही, कोणीही आलं नाही, कोणी आले। 1 तास आधी एकच गाडी आली, ती फक्त गावात एकदा फिरली, निघून गेली। माझी सॅलरी, आमचं सगळं सोन्याचं, आमचं नवीन बेड, फ्रीज सगळं वाहत आहे। कोण देणार आहे नुकसान? कोण देणार आहे नुकसान? कोणीही आलं नाही। इथे प्रशासन 12 नंतर 4 कर्मचारी नगरपालिकेचे आणि आमची सगळी मुलं लोकांना बाहेर काढतायत। फुटलेल्या बोटी आणलेल्या, बोटी जात नव्हत्या, त्याच्यातली हवा गेलेली। त्याच्यानंतर 6 वाजता एनडीआरएफची टीम येते पाऊस ओसरायला लागल्यावर। दुसरीकडे टाटाचं प्रशासन काय करते? काल मी 7 वाजता नगरपालिकेत गेलो, शिवनचा फोन बंद। अधिकारी कोण पाहिजे ना, कुणी अधिकारी नाही। तो तारू ठेवलेला तिथं, त्या तारूला म्हणलं बाबा लोक कुठे आहेत? नाही, गेलेत ना रिक्षिका। अरे जिथं जीवन मारण्याचा प्रश्न आहे तिकडे पाठवा ना। तर सगळ्यात गलथान कारभार या लोणावळा नगरपालिकेच्या प्रशासनाचा आहे।